मैडम आपका पार्सल। थैंक यू। दूर दूर चालली आज माझी सावली, दूर दूर चालली आज माझी सावली, कशी सांज ही उरी गोठली, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती। कायमी बोलून गेलो श्वास माझा थांबला, मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला। मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा, रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा। आपुलाच तो रस्ता जुना, आपुलाच तो रस्ता जुना, मी एकटा चालू किती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती। समजावतो या मना, समजावतो मी या मना, तरी आसवे का वाहती, उरलो हरलो दुःख झाले सोबती, उरलो हरलो दुःख झाले सोबती। टूटताना टूटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का, टूटताना टूटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का। संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी, सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव हा।
रंगलेली पावले मन मागे ओढते, अडखळते अन पडते का माझे सारे जिथे, काही नाही तिथे मन तरीही सारखे, घुटमळते अन रडते का नसताना असतो हा भास का, सांगना तुटताना तुटतो जीव. मॅडम, रुजू झालात तुम्ही आजपासून. काय करणार घरात बसून? पोलीस मॅडम, अहो फक्त एक फोन माझ्या बायकोला करा. आपल्या काळजीत असेल ती, काय बी करा पण एक फोन करा की. पडवळ, यानं तोंड उघडलं का? लॉक काढ. अहो मॅडम, हे बघा मी तुमच्या पाया पडतो, एक फोन माझ्या बायकोला लावून द्या. सत्याला मारायचे किती पैसे दिले तात्यासाहेबांनी तुला? बोल, अजून कोण कोण सामील आहे तुझ्या बरोबर या सगळ्यात? किती जणांची टोळी आहे तुमची? बोल. तू असा नाही ऐकतस. तोंड उघड, नाहीतर 3rd डिग्री वापरीन. अशी कलम लावी ना की आयुष्यभर जेलमध्ये सडत राहशील. बोल. नको. बोल. बोल पटकन. सांग खरं खरं सगळं. बोल पटकन. मॅडम, त्यासनी मारू नका मॅडम. लक्ष्मी, त्यासनी मारू नका. एक मिनिट. कोण आहात तुम्ही त्यांच्या? मी लक्ष्मी, यांची बायको. लक्ष्मी, अशा अवस्थेत कशाला आलीस तू? हे बघ, माझी काळजी करू नको, मी लवकरच घरी येणार आहे. पण तू जा. मॅडम, मी तुमच्या पुढे हात जोडते, पदर पसरते, त्यासनी सोडा मॅडम. अहो, त्यांच्या हाताला काम नाही, घरात खायची मौत, गाठीशी एक पैक नाही. यांच्याकडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. एक नाव फक्त माफ करा मॅडम त्यांना. परत त्यांच्याकडे अशी चूक नाही होणार, मी सबूत देते मॅडम. अहो, चूक नाही, गुन्हा केलाय तुमच्या नवऱ्याने. सत्यदादा सारख्या देव माणसावरती हल्ला केलाय. त्याची आता यातून सुटका होणार नाही. तुम्ही घरी जा. पडवळ, भारती मॅडम, बसवा त्यांना. हो.
मॅडम सोडा की त्यासनी, ते अट्टल गुन्हेगार नाही तो मॅडम. त्यांना पैशा संग धमक्या पण दिल्या असणार आहेत. तवच त्यांनी हे करायची हिंमत केली असणार. तुम्ही एकदा त्यांना माफ करा मॅडम. हे बघा, नाही सोडता येणार. खुनाचा आरोप आहे त्यांच्यावर. खुनाची सुपारी घेतल्याची केस झाली आहे त्यांच्यावर. आम्ही नाही सोडू शकत. मॅडम माझी अवस्था तरी बघावं मॅडम. मी समजू शकते तुझ्या भावना, पण कायदा भावना नाही मानत. हे बघ, कायदेशीर कारवाई झाली तुझ्या नवऱ्यावर. शिक्षा पूर्ण झाल्यावरच सोडता येईल. भारती मॅडम, सोडून या यांना बाहेर. ताई चला. सत्याला थांब. चल ना, नाश्ता करून घे. चल. नाही, तुम्ही करून घ्या नाश्ता, मला नको आहे. सत्या, सत्या, माझ्यावरचा राग अन्नावर कशाला काढतोयस तू? मला काम आहे. अरे सत्याला थांब. माझं म्हणणं काय ते तरी ऐकून घे. तू बरं व्हावास अशी मंजू वहिनींची बी इच्छा होती, म्हणून तर त्यांना असून आपल्या घरी आल्या ना. तू कालपासून उपाशी आहेस हे जर त्यासनी कळालं तर मंजू वहिनींना तुझं हे असं वागणं आवडणार आहे का? सांग मला. ए सरे, जरा का बसतीस का तू? सत्या, तीन वेळ तिकडं खाऊन पिऊन ढेकर देत बसली असेल आणि तू बस इथं उपास करत. सवय एकदम बरोबर बोललीस बघ तू. वाघमाऱ्यांना अजिबात आवडणार नाही मी असं उपाशी राहिलेलं. आणि जे वाघमाऱ्यांना आवडणार नाही ते मी नाही करणार. सत्यादा, चल नाश्ता करून घे. सत्या, या ताई. ह्या पेटगावच्या सरपंच रुपालीताई सावंत. अरे ओळखतो मी अण्णा, नमस्कार. बोला ताई, कसं काय याने केलं? सत्या, यांच्या त्या गावचा पाण्याचा आणि शाळेचा प्रश्न होता, तो आपण आमदारांच्या कानावर घातला होता बघ, त्या संदर्भात आले ते भेटायला. हा, मग त्याचं काय? सत्यदादा, आम्ही त्यासाठी तुमचे आभार मानायला आलो आहे. धन्यवाद. तुमच्या पुढाकारानं आमचं गाव सुधारलं. पाण्याचा आणि शिक्षणाचा प्रश्नच मिटला. तुमच्यासारखा सच्च्या मनाचा माणूस अख्ख्या पंचक्रोशीत नाही. तुम्ही पुण्यवान आहात. आणि हेच तुमचं पुण्य तुमच्या संकट काळी फळाला आलं. तुमच्यावरचं लय मोठं संकट टळलं. आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहिला हे बघून लय भारी वाटलं. तुमच्यासाठी भेट आणली आहे, मला लय बरं वाटलं. तेवढी गोड म्हणून घ्या म्हणजे झालं. हो ताई, ह्या सगळ्याची काय गरज होती? हो, गरज तुम्हाला नसेल पण आम्हाला आहे ना. घ्या, प्रेमानं आणली आम्हाला, मला लय बरं वाटलं. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे ना, म्हणून मी आज ठीक आहे बघा. अहो मम्मी साहेब, सत्यदादा एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडल्यात, त्यांचं ऑप्शन तरी करून घ्या. होय सवे, जा ऑप्शनचं ताट घेऊन ये. आणते लगेच. सत्या, बस इथं चल. नाही, त्याची काही गरज नाही. सत्या, अरे ऑप्शनवर कशाला राग काढतोस तू? बस. माया, थांब तू. सत्या, बस. आज तुला मी ओवाळतो. तुम्ही? सत्या, बस. सवे, ये इकडं.
सत्या, घड्याळाचे काटे फिरून फिरून तिथंच येत असले तरी वेळ तीच राहत नाही. वेळ कायम बदलत असते. थोडा संयम ठेव, हेही दिवस सरतील. आणि मन शांत ठेवलं ना तर सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. बसा तुम्ही इथे. अहो मॅडम, तुम्ही सांगा की मॅडमला समजावून. त्यांच्या बिना कोण नाही मला ह्या जगात. आमच्या या दोघांच्या संसारात आता तिसरा बी येणार आहे. आता अशा अवस्थेत मी एकटी कशी राहू? हे बघ लक्ष्मी, ह्या सगळ्याचा विचार ना तुझ्या नवऱ्यानं गुन्हा करायच्या आधी करायला हवा होता. आणि त्यानं गुन्हा असा केलाय ना की त्याला सहजासहजी सोडणं शक्य नाहीये. अहो, माणुसकीच्या नात्याने तरी माझा विचार करा. एक डाव माफ करा त्यांना, समज द्या. परत ते असं नाही करणार. लक्ष्मी, अगं तुझ्या नवऱ्यानं गुन्हा असा केलाय ना की समज देऊन नाही सोडता येणार आहे. अगं सत्यादादाला मारण्याचा प्रयत्न केलाय त्याने. सत्यादादाला ओळखतेस ना? होय. मग तुझ्या नवऱ्याला सत्यादादाच माफ करू शकतात. म्हणजे आता जर तुला तुझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवायचं असेल ना तर तुला सत्यादादाकडेच जावं लागेल. त्यांनी तक्रार मागे घेतली ना तरच तुझ्या नवऱ्याची सुटका होऊ शकते. एवढ्या मोठ्या माणसाच्या जीवावर बेतलं असतं ना, ते कस काय माफ करतील? कस काय केस मागे घेतील? सत्याच्या कर्तृत्वापेक्षा ना त्याचं मन जास्त मोठं आहे. त्याच्या दारात आलेल्या गरोदर बाईला असा निराश नाही करणार तो. जाऊन भेटून ये त्याला. हा, या सावकाश. बरं आहे का? कुणाचे काय प्रॉब्लेम असतील तर सत्यादादांना सांगा. सत्यदादा, माझी बँकेत पेन्शन अडकली. तिथं जाऊन 4 महिने झाले हेल्पाटा मारतोय, तरी माझं काय होईना काम. आता तुम्हीच काहीतरी करा. काळजी करू नका, तुमचं काम होऊन जाईल आजच्याच. हा, बसा बसा खाली. सत्यदादा, सत्यदादा, सत्यदादा. ताई, ताई अहो. बलमा, सावकाश सावकाश. सावकाश सावकाश ताई, सावकाश. लय दुरून आलाय वाटतं आणि 2 जीवांचे आहे. ए बलमा, यांचं चहा पाण्याचं काय ते बघ जरा. नाही नाही, मला काय बी खायला प्यायला नको. माझे काम आहे दादा तुमच्याकडं. बोला, काय काम होतं? दादा, मी त्याच माणसाची बायको आहे ज्यानं परवा तुमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. काय? त्यांना राधामाची बायको आहेस तू? तुझी हिंमत कशी झाली तर यायची? मम्मी जरा शांत राहा. अरे पण सत्य ही. मम्मी अगं मी बोलतोय ना त्यांच्याशी, तू जरा शांत राहा. बोला ताई, काय काम होतं तुमचं? सत्य दादा, माझ्या धनसनी माफी द्या. त्यांच्याकडे लय मोठी चूक झाली, मान्य आहे मला. पण त्यांच्या बिगर मला कोणाचा बी आदर नाही. त्यांचा वंश वाढतोय माझ्या पोटात. ते जेलात गेलेच नाही, आमचं कसं होणार? आम्हाला कोण सांभाळणार? त्यांच्या बिगर आमच्या आयुष्यात कोणी बी नाही. ते वाईट माणूस नाहीयेत. त्यासने तुम्हाला मारायची धमकी दिली असणार. अहो, परिस्थिती पुढे मान झुकली म्हणून हातात घेतलं त्यांनी. तुम्ही सबूत टाकले की त्यांची सुटका होईल बघा. माझ्या पोटातल्या बाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे हो. तुमच्या पुढे पदर पसरते. त्यांच्यावरची तक्रार मागे घ्या सत्य दादा. लय उपकार होतील तुमचे. बर ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुमच्यासाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळासाठी मी ही केस मागे घ्यायला तयार आहे. हे सत्या,
डोसकं बिस्कं फिरले का तुझं? हिचं काय ऐकू नकस. अरे जो तुझ्या जीवा उठला, ज्याने तुझ्या कुटुंबाचा आता जो भविष्याचा विचार नाही केला, तू कशा पाहिजे तुझ्या कुटुंबाचा विचार करतोयस? मम्मी माझा निर्णय झालाय. अरे पण बलमा, सत्या, ते सगळं ठीक आहे, पण वाघमारे मॅडम ऐकतील का? सत्याच्या घरात गुन्हा कबूल केला होतास तू, मग आता का जबानी फिरवलीस? का जबाब बदललास तुझा? बोल. अरे तुझ्या बायकोची अवस्था बघ, कुठल्या ईशानी बाळत होईल ती? तुझं मूल जेव्हा जन्माला येईल तेव्हा तू जेलमध्ये असशील. तुझ्या माघारी स्वतःला आणि मुलाला कशी सांभाळती याचा विचार केलास? हे बघ, जे काय ते कबूल कर. निदान आम्ही तुझी शिक्षा कमी करायचा तरी विचार करू. सांग खरं खरं सगळं. तुझ्यातल्या बापाला तरी जागा कर. नाही मॅडम, दादाने मला लय पैसे दिले मॅडम, आणि सत्या दादाला मारायची सुपारी दिली. त्याच्याबरोबर मला धमकी बी दिली की तुझ्या बाळाला आणि बायकोला मारून टाकू म्हणून. म्हणून मॅडम मी सुपारी घेतली. चूक झाली मॅडम, मॅडम चूक झाली, मला माफ करा मॅडम, माफ करा. वाघमारे मॅडम. सत्या, सत्या तू का आलास इथं? तुला अजून पूर्ण बरं वाटत नाही? कशाला आलास? आराम करायचा ना घरात. काय झालं? का आलास? काही काम होतं? वाघमारे मॅडम, मी केस मागं घ्यायला आलोय.